शास्त्र आहे बरं. आपण जो स्वयंपाक करतो ना, कोणत्या पात्रात अन्न शिजवतो त्याचे देखील संस्कार त्यामध्ये येतात. सर्वात उत्तम पात्र म्हणजे मातीचं. मातीच्या तवलीतली कढी जी चव लागेल ना, ती पातेल्यातल्या कढीला लागणार नाही. कुकरमध्ये जर भात शिजवला ना, सकाळचा भात संध्याकाळी खाऊ शकत नाही, तो खराब होऊन जातो. पण मातीच्या तवलीत जर भात शिजवला तर आज शिजवलेला भात परवा सुद्धा आपण खाऊ शकतो ना, तो खराब होत नाही. करून पहा प्रयोग. मातीचे तवले कुठं राहिले आता? मातीचं भांडं हे एक नंबर आहे स्वयंपाकाला. त्यानंतर कासव, नंतर तांब आणि नंतर पितळ. आणि ॲल्युमिनियम हा धातू स्वयंपाकास योग्य नाही महाराज. ॲल्युमिनियम हा धातू ब्रिटिशांनी आणला भारतात, तो भारतीय धातू नाही आहे. बरं, आणला म्हणजे कुठं आणला? जेलमध्ये. जेलमध्ये कशाच भांडे असतात जेवायला? ॲल्युमिनियम असतात ना. नाही माहिती तुम्हाला? तुमच्याकडे पण जाऊन द्या ना. जेलमध्ये ॲल्युमिनियमचे भांडे असतात. ब्रिटिशांनी ॲल्युमिनियम हे जेलमध्ये का आणलं की जेलमध्ये राहणारे जे असतात ना, फार जास्त शक्ती त्यांना प्राप्त होऊ नये म्हणून. ॲल्युमिनियम मध्ये जर अन्न शिजवलं तर 80% विटॅमिन नष्ट होतात, 20% शिल्लक राहतात. म्हणून ॲल्युमिनियम हा धातू शिजवण्यास योग्य नाही. ॲल्युमिनियम या धातूवर अनेक संशोधन झाले. एक वॉशिंग्टनची बातमी होती अमेरिकेतली. 10 देशातील ॲल्युमिनियम धातूवर त्यांनी प्रयोग करून सांगितलं की ॲल्युमिनियम या धातूमध्ये सतत अन्न शिजवून खाणाऱ्या व्यक्तीला 80% कॅन्सरचे चान्सेस असतात. हा रिपोर्ट अमेरिकेतला आहे. म्हणून कोणत्या पात्रात आपण अन्न शिजवतो ते महत्वाचं आहे. अन्न बनवणारे व्यक्तीचे संस्कार त्यामध्ये येतात. कोणत्या मार्गाने तुम्ही धन कमवलं त्याचे संस्कार येतात. आणि बनवण्याची पद्धत त्याचे संस्कार येतात. भीमाला काय लहर आली? भीमाने सांगितलं, राजा उद्या जर तू माझ्या हातचं भोजन केलं तर तू तरुण होशील. म्हणजे तुला असं काही खाऊ घालणार आहे मी. राजा म्हणजे ठीक आहे. पहाटे 4 वाजता भीम उठला महाराज आणि भीमाने मसाला वाटायला सुरुवात केली. पहाटे 4 वाजल्यापासून भीम मसाला वाटत होता. दुपारचे 2 वाजले तरी भीम मसालाच वाटत होता. पहाटे 4 पासून दुपारचे 2 म्हणजे 10 तास झाले ना. 10 तासापासून भीम मसाला वाटतोय. राजाला भूक लागली. राजा म्हणला तर जेवण कधी व्हायचं? राजाने घेतलं जेवण तिकडंच. भीमाला राग, एवढा प्रयत्न मी केला, एवढी मेहनत घेतली आणि जेवण घेतलं मी. तो मसाल्याचा गोळा भीमाने हातात घेतला. राजालाच मरून. सुदैवाने तो मसाल्याचा गोळा राजाला लागला नाही, तो खांबाला लागला. खांबाला गोळा लागल्याबरोबर त्या खांबाला पालवी फुटली. मर्दनम गुणवर्धनम. पदार्थाचं जेवढं मर्दन कराल तेवढी गुणवत्ता वाढत असते. म्हणून स्वयंपाक करणारा किती मेहनत घेतलेली आहे हे महत्वाचं असतं. स्वयंपाक करणारे सुग्रण असावी, खाणारा भूक लागली असावी, वाढणारा आग्रह करणारा असावा आणि ते भगवंताच्या चिंतनात केलेलं असावं. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी. भगवंताच्या चिंतनात केलेलं अन्न हे पवित्र असते. हरी चिंतनी अन्न सेवी तदा हरी चिंतनामध्ये अन्न सेवन करा.
भोजन करताना भगवत चिंतन असतं, स्वयंपाक करतानाही भगवत चिंतन करावं. वृंदांच्या गोपी त्या खुरपायला जात असतं ना, एका हातात खुरपा दुसऱ्या हातात माळ असते, गुरु त्याच्या एका हातात काठी दुसऱ्या हातात माळ असते. स्वयंपाक करताना सुद्धा भगवंताचं चिंतन. त्याने पडताना रामकृष्ण रामकृष्ण, चपाती लागताना रामकृष्ण रामकृष्ण, तव्यावर भाजताना रामकृष्ण रामकृष्ण, कांदे बटाटे चिरताना रामकृष्ण रामकृष्ण, फोडणी देताना रामकृष्ण रामकृष्ण. भगवंताचं नामस्मरण करून जर फोडणी दिली तर काय चव लागेल ते भाजीला करून पाहतो. तुमचे मालक जर पीत असते ना, आपोआप प्यायची सोडून देतील. करून पहा. भगवंताच्या चिंतनाने जर स्वयंपाक केला तर किती गोड लागेल. हात जरी गुंतले तरी तोंड तर मोकळच येत ना नामस्मरण करायला. तेही चालू आहे. काहींचं ना तसं स्वयंपाक करता करता मधून बघण्याकडे भजा कमी टाकून पाहणार. मीठ मिरची कमी आहे का जास्त पाहावं लागते ना. त्या गोपी प्रत्येक काम करताना भगवंताचं चिंतन करीत होत्या. मंथन करताना सुद्धा चिंतन करीत होत्या. कुठोनी प्रातः काळी गवळण घुसळण घुसळी, आदी कृष्णाचे पोवाडे हृदये पदोपदी राखी, आदी कृष्णाचे पोवाडे हृदये पदोपदी राखी, आदी कृष्णाचे पोवाडे हृदये पदोपदी राखी. आता गीतही नाही, मंथनही नाही. मंथन करताना गीत गायच्या, दळण दळताना गीत गायच्या. सुंदर माझे जाते गो फिरले गोटे, गोऱ्या गाव कौतुके तुझे देवा विठ्ठला, गोऱ्या गाव कौतुके तुझे देवा विठ्ठला, गोऱ्या गाव कौतुके तुझे देवा विठ्ठला. तुझो दोन्ही पंच घे प्रपंचाचे नेते घे, लावून बाबू देवा विठ्ठला, माझी मोठे घे तुझे देवा विठ्ठला, माझी मोठे घे तुझे देवा विठ्ठला. सासू आणि सासरा गिरतो तिसरा, गोव्या गाऊ बेतारा तुझे देवा विठ्ठला, गोव्या गाऊ बेतारा तुझे देवा विठ्ठला, गोव्या गाऊ बेतारा तुझे देवा विठ्ठला. यानि यानि गीतानि तद्वादचरितानि च. यशोदा सुद्धा मंथन करता करता गीत गात होती, झोके देता देता गीत गात होती. जो 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 रे गोरुषा गोरुषा, जो 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 रे गोरुषा, जगदीशा जगदोतारा जगदीशा. जो जो
बाळ मंथन करून येणार झोपवीत आहेत. सुरदास महाराज सुद्धा वर्णन करतात. यशोदा हरिपालने जुलावे, यशोदा हरिपालने जुलावे. हलराव दुलराई म्हणावे, हलराव दुलराई म्हणावे, हरिपालने जुलावे, तुम्ही सुद्धा झोपले का? सगळे शांत झाले. झोपू नका. यशोदा कृष्णाला झोपवते. मेरे लाला को आओ निंदरिया. हे निद्रा देवी, या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. यानी यानी है गीता आणि तद्वाला चरित्राने. मंथन करताना गीत गात होत्या, दळण करताना गीत गात होत्या, यशोदा गीत गात होत्या, गोपी गीत गात होत्या. आपले भक्त सुद्धा भगवंताचं नाव गातात ना. तुझ्या नामाचा भगवंताच्या नामाचा महिमा आहे. काय महिमा आहे? एका माणसाचा चेहरा उतरलेला होता. मित्राने विचारला, काय तब्येत बरी नाही का? काय डोकं होतं का? नाही, तसं काही नाही. पोट दुखलं का? नाही नाही. जुलाब होतात का? तसं काही मला झालं नाही. काय काही झालं नाही. मग काय झालं? चेहरा का होता तुझा? तर तिला जरा बरं नाही. बरं नाही तिला वाद झाला. यार काय कनेक्शन आहे? तिला बरं नाही, चेहऱ्याचा उतरलं. हा सुद्धा नामाचा प्रभाव आहे. तिने एकदा याचं नाव घेतलं त्यावेळेला आली लग्न घटी समीपनावरा घेऊन गृहोते मधुपर्क पूजन करा. अंतर्पटात धरा दृष्टा दृष्ट बधोरा न करिता. दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगल बलान करणे. कुर्यात् सदा मंगलम्. तदेव लग्नं श्रुतं तदेव तारावलं तदेव तदेव विद्यापदं तदेव लक्ष्मीपदे मनसा स्मरामि. मंगलाष्टक झाले. ब्राह्मणगावले बाईसाहेब नाव घ्या. नाव घ्या म्हटलं टोप तिरका करतो का उघडा करतो. तिने एकदाच याचं नाव घेतलं तर मरेपर्यंत तिची काळजी करतो ना. ती आजारी पडली, चेहरा उतरला याचा. तुझा चेहरा का? तिला जर बरं नाही, वाद झाला याला. कारण तिने एकदा याचं नाव घेतलं. काय नावाचा प्रताप आहे महाराज. तिची साळी भरली काळजी याला, ती आजारी पडली काळजी याला. मग अविनाश परमात्म्याचं नाम जर भक्तांनी घेतलं तर भगवान का काळजी करणार?
म्हणून तुकाराम मला सांगतात, कृष्ण नामाचा मणी मी माझ्या कंठात धारण केला, त्याचा परिणाम अज्ञानाचा अंधकार संपला आणि ज्ञानाचा प्रकाश जीवनात आला. प्रथम चरणामध्ये कंठी